नवी मुंबईच्या श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थाद्वारा आयोजित 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाशी सिडको प्रदर्शन केंद्रात भरगच्च उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। ही सभा विशेषत्वाने महत्त्वाची ठरली आहे, कारण यावर्षी संस्थेने 2000 कोटींचा टर्नओव्हर पार करत सहकारी क्षेत्रातील आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। संस्थेच्या संचालक मंडळाने श्री कुलस्वामी खंडेरायजींची आरती केली आणि तलीभंडार करत उत्साहवर्धक वातावरणात सभा सुरू केली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर शेठ पिंगळे, संस्थेचे उपाध्यक्ष आणि आमदार शरददादा सोनवणे, संचालक मंडळ, प्रमुख सल्लागार, शाखा सल्लागार समिती सदस्य, सभासद, हितचिंतक, कर्मचारी आणि दैनिक वसुली प्रतिनिधी उपस्थित होते। तसंच सुमारे 4000 सभासदांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग नोंदवला। या वर्षी संस्थेने सभासदांसाठी 10% लाभांश जाहीर केलाय। संस्थेची आर्थिक आकडेवारी सुद्धा प्रभावी आहे। 69.2 कोटी इतका जमा निधी आहे। 123.47 कोटी स्वयं निधी आहे। 1127 कोटी सदस्य ठेवी आहेत। 920.59 कोटी सदस्य कर्ज वितरण आहे। 328.31 कोटी गुंतवणूक आहे। 2047.60 कोटी रुपयांचा एकूण संमिश्र व्यवसाय आहे। या यशाबद्दल बोलताना संस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी सांगितले की सभासदांच्या विश्वासामुळेच आम्ही 2000 कोटींचा टप्पा पार करू शकलो। येत्या वर्षात 2500 कोटींचा टप्पा गाठण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। त्यांनी नवी मुंबईत श्री कुलस्वामी खंडेराय यांचे भव्य मंदिरही उभारण्याची घोषणा केली आहे। कुलस्वामी सोसायटीची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडलेली। या सहकार वर्षामध्ये जे संस्थेने काम केलेले त्या कामामध्ये आम्ही सभासदांना 10% डिव्हिडंड दिलेला आहे आणि विशेष करून हे सहकारता 2025चं जे वर्ष केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, या वर्षामध्ये संस्थेचा मानांकन राहायला पाहिजे। महाराष्ट्र शासनाचे जे काही सगळे निकष होते ते 100% निकष आम्ही फुलफिल केलेले आहेत। आदरणीय आमदार शरददादा असेल, मी असेल किंवा आमची सगळी संचालक टीम असेल, आमचे सगळे कर्मचारी वर्ग असेल, आपण पाहिलं की अनेक संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होतात, परंतु आमची शहरातली सभा असो, ग्रामीण भागातले असो, बहुसंख्येने 4 ते 5000 लोक या सभेला येत असतात। आणि निश्चित जे आम्ही वर्षामध्ये चांगलं काम केलं, या सभेला सभासदांनी सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या विषयांना मंजुरी दिलेली आहे आणि निश्चित जो सभासदांनी विश्वास दाखवलेला आहे ते आमचं 2500 कोटीचं स्वप्न आहे। खरं तर शरददादा यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी आम्ही 2000 कोटीचा टप्पा पार केलेला आहे 2 महिन्यापूर्वी, परंतु पुढच्या वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 2500 कोटीचा टप्पा पार होईल। निश्चित मी या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सांगतो की जो तुमचा विश्वास आहे त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही। आम्ही श्री कुलस्वामी खंडेरायाचा भंडार घेऊन काम करतो आणि निश्चित संस्थेची चांगल्या प्रकारची प्रगती होईल। मंदिराचं जे काम आहे 1 वर्षात पूर्णपणे श्री कुलस्वामी खंडेरायाचं एक आखणं देखणं मंदिर त्या नवी मुंबईमध्ये झालेलं असेल आणि मी या खात्रीने सांगतो या आपल्या माध्यमातून की ह्या संस्थेमध्ये 100% पारदर्शक काम चालतं। हा तुम्ही जो विश्वास दिलाय तो आम्ही कायम ठेवू। संस्थेचे उपाध्यक्ष शरददादा सोनवणे यांनी 42 वर्षांपूर्वी लहानसा रोपट्याप्रमाणे सुरू झालेला हा सहकारी उपक्रम आता वटवृक्ष बनलाय। भविष्यातही आम्ही पारदर्शकपणे काम करत सभासदांच्या सेवेवर भर देऊ असं सांगितलंय। महाराष्ट्राचे कुलस्वामीने खरं तर खंडेरायाची जी आशीर्वादाची जी भूमिका सातत्याने या महाराष्ट्रावर आणि हिंदुस्थानावर राहिलेली आहे, त्या कुलस्वामीच्या आशीर्वादाने आम्ही आणि आमच्या असलेल्या पूर्वीच्या सगळ्या मंडळींनी 42 वर्ष या संस्थेची सेवाभावी त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे। 42 वर्षाच्या पूर्वी ज्या मंडळींनी एकत्र येऊन हा कारभार चालू केला, त्या कारभाराला खरं आम्ही एक न्यायिक उत्तर दिलेलं आहे। सहकाराच्या सगळ्या नियमांचं पालन करून अतिशय जबाबदारीने मोठी घोडदौड 2000 कोटीपेक्षा कमी वेळामध्ये टप्पा गाठणारे आणि अतिशय कमी वेळेमध्ये स्पर्धेमध्ये उतरणारी संस्था जर कुठली असेल ते कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे। आणि या संस्थेला जवळजवळ 1.25 लाख सभासद आहेत। 1.25 लाख सभासद घेऊन आणि विशेषत्वाने एवढे मोठे असलेला विस्तार करून महाराष्ट्रावर काम करणारी ही संस्था निश्चितपणे आम्हाला आनंद वाटते। आणि शेवटच्या श्वासापर्यंत आमचं सगळं संचालक मंडळ
या सर्व सभासदांचं निश्चितपणे सेवेच्या रूपाने त्या ठिकाणी काम करेल एवढा विश्वास त्या निमित्ताने व्यक्त करतो. हा कार्यक्रम सहकार्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे ब्रीदवाक्य पुढे नेण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.